काल सवसांचं आम्ही जर वावर बांधायचं सोडून क्रिकेट खेळायला गेलो नसतो ना, आज सकाळी इथं हातबाईची गरज नसती. पण आता काय पर्याय नाही, कारण की आज आहे ना कांदे लावायचे, त्याच्यामुळे वावर तर आता बांधून झालंच पाहिजे होतं. आता वावराच्या या साईडचा पाठ तर बांधायला एकदम बेकार गेला होता, कारण की खाली वल होती आणि त्याच्यामुळेच पाटामध्ये मोठमोठाली ढेकळं पण झाली होती आणि चिखल पण झाला होता. त्याच्यामुळे पाठ वाढायला आहे ना एकदम जड जात होता. मी कधी जिम मध्ये नाही जात, पण चुकून एखाद्या दिवशी जिम मध्ये गेलो पण एवढं वर्कआउट नाही होत, तेवढा इथं माझ्यावाला हा पाठ ओढूच झालाय. आणि त्यात या उन्हामध्ये घामाचं तर विचारायलाच नको. घरून एकदा आंघोळ करून आलो होतो तरी इथं आलं असं वाटत होतं का डबल आंघोळ झाली माझ्यावाली. बाकी आम्ही दोघांनी मग ते कालचं जेवढं वावर राहिलं होतं बांधायचं ना, म्हणजे ह्या 2 ओळी तेवढ्या बांधल्या. अख्खा 1 तास आम्हाला त्या 2 ओळी बांधायला गेल्याच्या नंतर आहे ना, तिथून मग ना रोपामध्ये गेलो. इकडे मम्मी पप्पा काका त्यांनी ना रोप उपटून ठेवलं होतं आणि त्याच्या जाळ्या भरून ना ट्रॅक्टर मध्ये टाकायचे होते. ट्रॅक्टरला फणी जोडलेली होती म्हणून फणीवर जाळ्या बांधल्या आणि सगळ्या जाळ्या ना खाली वावरामध्ये नेले. तसं तर आता दुपारच्या बारी म्हणजे लाईट असतं माझ्यावाला तर काही वावरामध्ये काम नाही राहत, पण एकदा लाईट आली का मग पैप घेऊन पळायला लागते. कारण की वावराला ना दोन्ही साईडनं पाठ केला, एक तिकडल्या साईडनं आणि एक इकडल्या साईडनं. भले एखाद्या वाफ्याला पाणी नाही गेलं ना, दुसऱ्या साईडनं पण पाणी लावता येते. आणि मग आता इकडल्या पाटाला पाणी सोडायचं होतं ना, त्याच्यामुळे हा पाईप आणि एल्बो आणायला गेलो होतो. आता आज आहे ना ह्या वावराच्या 3 ओळींचे कांदे लावून होत आले आणि आता बाकीच्या 3 ओळी तर काही आज लावून होत नाही, त्यामुळे बाकीची कांदा लावगड आहे ना आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये बघू.